आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने रायगड जिल्ह्यात महायुतीने मोर्चे बांधणी सुरू केली आणि त्याची सुरुवात आज अलिबाग इथल्या मेळाव्याने होतीये। महायुतीमधले घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समन्वय मेळावा अलिबाग इथं आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्याला 4000 पदाधिकारी हजेरी लावणार आहेत। 22 तारखेच्या आत मी पुन्हा एकदा शिवनेरीला जाणारे मोदीजी आमच्या आधी तुम्ही जाऊन या असा टोला उद्धव ठाकरेंनी लावलाय। 22 तारखेला आपण काळाराम मंदिरात जाणार आहोत हे आपण जाहीर केल्यानंतर पंतप्रधान काळाराम मंदिरात धावत गेले। आपण राष्ट्रपतींना काळाराम मंदिरात येण्याचं आमंत्रण दिल्यानंतर घाई गडबडीत त्यांनाही राम मंदिराचं आमंत्रण पाठवून देण्यात आल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले। गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट हे मोदीच कापणार, हे लोक कचऱ्याच्या टोपलीत गेले तर आपण आहोतच अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे पिता पुत्रांवर केली आहे। उद्धव ठाकरे कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतात आणि या दौऱ्यात अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस ची सुरुवात त्यांनी कल्याण ग्रामीण मधल्या देसाई गावातून शाखेतून केली। 1 मे 2024 ला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री नसतील अशी भविष्यवाणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली। आज मुख्यमंत्री आहेस, उद्या रस्त्यावर येशील असंही त्यांनी शिंदेंना बजावलं। तर मुख्यमंत्र्यांच्या कल्याण बालेकिल्ल्यामध्ये उद्धव ठाकरेंनी शनिवारी दौरा केला। त्यानिमित्तानं आयोजित सभेत राऊत बोलत होते। अरे मुख्यमंत्री आज आहे, उद्या नसतील तू। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले सर्वात मोठे घरंदाज नेते आहेत आणि केवळ पाकिस्तान आणि उद्धव ठाकरे असं म्हणत नाहीत असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला। उद्धव ठाकरे एक ना एक दिवस मोदींचं हे कर्तृत्व मान्य करतील असंही बावनकुळे यांनी। डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी आणि शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होतो, मग राजकारणाचा मुलगा हा राजकारणात आला तर ही कशी काय घराणेशाही अशी भूमिका शरद पवारांनी मांडली आहे। पंतप्रधानांनी घराणेशाहीबद्दल बोलणं हे योग्य नाही असं पवारांनी। शिवसेना राहिली कुठे होती नव्हती, सगळी शिवसेना आता संपली आहे आणि आता राहिलेत ते पण आमच्याकडे येतील अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे। खरी शिवसेना कोणती आणि डुप्लिकेट कोणती हे येत्या निवडणुकीत सिद्ध होईल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं होतं आणि यावर राणेंनी ही टीका केली आहे। ते पालघरमध्ये बोलत होते। साहेबांच्या वाढदिवसाला 23 जानेवारी आरोग्य खात्यात 8000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। 7 दिवसात नोटीस काढून मंत्र्यांच्या नातेवाईकाला 4000 कोटींच्या कामासाठी 8000 कोटींचं टेंडर काढल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला। आरोग्य खातं हे भ्रष्टाचारात बुडालेलं असून राज्याची तिजोरी लुटण्याचं काम सध्या सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला।